आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 मध्ये. राधाकृष्ण विखे पाटलांचं शिर्डी विमानतळावर जोरदार स्वागत. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्यानंतर विखे पाटील प्रथमच मतदारसंघात पोहोचले. भगवे फेटे घालून कार्यकर्त्यांनी विखे पाटलांचं स्वागत केलं. लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता. नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीमध्ये स्फोट. विस्फोट बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीमध्ये स्फोट. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू. स्फोटामध्ये 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती. नागपुरातील सोलर कंपनीत ब्लास्ट प्रकरणी बच्चू कडू आक्रमक. कंपनीच्या मालकावरती गुन्हे दाखल केले नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू. बच्चू कडूंची भूमिका. अमरावती सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा संप. थकीत मानधनाविरोधात मागील 8 ते 10 दिवसांपासून डॉक्टर संपावर. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या. 9 कोटी रुपयांचं मानधन शासनाकडे थकीत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला आणखी एक दणका. गोकुळमधील घड्याळ आणि गालीचा खरेदीच्या चौकशीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती. चौकशी अहवाल 15 दिवसात सादर करा. पुणे विभागीय उपनिबंधक यांचे आदेश. चौकशीसाठी दुग्ध विभागाचे विशेष लेखापरीक्षक सदाशिव गोसावी यांची नियुक्ती. अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 17 प्रभागांसाठी 68 जागेवर निवडणूक होणार तर 4 सदस्यांचा प्रभाग असणार. चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या झरपट नदीवरील जुना पूल ढासळला. भिवापूर बाबूपेठ कडे जाणारा मार्ग सध्या बंद. पूल दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे विनंती. भंडाऱ्याच्या पालंदापूर येथील सरपंचाच्या पुढाकारानं ग्रामीण रुग्णालयाला मिळालं ईसीजी मशीन. 65 गावातील रुग्णालयांना आता होणार फायदा. धिवरखेडा येथील सरपंच गणेश हतिमारे यांनी प्रशासनाकडे केला होता पाठपुरावा.